नमस्कार. खरी आणि विश्वसनीय माहिती देणारे आपल्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव सारथी एज्युकेशन मराठी. हा व्हिडिओ युडाइस प्लस या संदर्भामध्ये आपण इथे घेऊन आलेलो आहे. जे की युडाइस प्लसमध्ये स्टुडंट डेटा एंट्रीसाठी आपल्याला 30 सप्टेंबर ही डेडलाईन दिलेली होती. 30 सप्टेंबरपर्यंत आपणास युडाइसमध्ये स्टुडंटची डेटा एंट्री व त्याचा आधार व्हॅलिडेशन आपल्याला हे करायचं होतं. कारण की या डेटाच्या आधारेच आपल्या शाळेवर संच मान्यतेनुसार आपल्या शाळेवर किती पद राहणार व किती पद कमी होणार किंवा राहिलेले पदांना संरक्षण देण्यासाठी हे स्टुडंट डेटा एंट्री ही खूप महत्त्वाची असते हे आपणास माहीतच आहे. परंतु प्रत्येक शाळेवरील तंत्रस्नेही शिक्षकासाठी ही तारेवरचीच कसरत होती. कारण की हे तर युडाइस प्लसमध्ये विद्यार्थी ॲड करणं ही तर अत्यंत महत्त्वाचीच बाब होती. परंतु आपल्याला माहीतच आहे अतिरिक्त असा तणाव पण तंत्रस्नेही शिक्षकावर असतो. कुठली लिंक येते, कुठला उपक्रम येतो, केंद्राला डेटा पुरवायचा असतो किंवा पंचायत समितीला डेटा पुरवायचा असतो आणि त्या सर्व गोष्टीमधून टाईम काढून आपल्याला युडाइस प्लस या अंतर्गत स्टुडंट डेटा एंट्री ही करायची होती. परंतु काय होतं, काही विद्यार्थ्याचं आधार व्हॅलिडेशन आपल्याला तर करायचं असते, परंतु त्यांचं आधार अपडेट नसतं. पालकांना सांगितलं आधार अपडेट करा तर पालक ते गांभीर्याने घेत नाहीत किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की त्याचं आधार कार्डच काढलेलं नसतं. म्हणून तंत्रस्नेही शिक्षकांना खूप साऱ्या अशा अडचणी येतात. पण खूप साऱ्या अशा शाळा होत्या की ज्याचं ह्या युडाइस प्लसमध्ये जे स्टुडंट डेटा एंट्री होते त्या डेटा एंट्रीमध्ये काही शाळा खूप पाठीमागे राहिलेल्या आहेत. म्हणून विद्यार्थी डेटा एंट्रीसाठी आपणास मुदतवाढ भेटलेली आहे आणि ही मुदतवाढ 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्याला भेटलेली आहे. तरी सर्व तंत्रस्नेही शिक्षकांना 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत स्टुडंटची डेटा एंट्री ही करता येणार आहे. आणि बहुतेक तर आपल्याला पाठीमागं 30 सप्टेंबर ही डेडलाईन दिली होती, पण आता 31 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला एक्सटेन्शन भेटलं आहे. तर या डेटानुसारच संच मान्यता होईल. परंतु अजूनपर्यंत तर असं काही ऑथेंटिक असं पत्र आलेलं नाही. ते पत्र आल्यास आपणास व्हिडिओद्वारे कळवले जाईल. धन्यवाद. जय हिंद.